नमस्कार, मी तनुजा. स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी आता ए बिल्डिंगमध्ये आले आणि चालली होती लिफ्टनी मीनाक्षींच्या घरी. तर त्यांच्या घरी आज त्यांचा वाढदिवस आहे. तर वाढदिवसचं सेलिब्रेशन करायचं आहे. तर मी चालले आणि सगळ्या बायका पण येणार होत्या. तर आता चालू झाला आहे त्यांचा वाढदिवस. ह्या आहेत मीनाक्षीताई. तर आज त्यांचा वाढदिवस आहे. सुमितच्या आजी त्यांचं ऑक्शन करतात. तर छान असा केक पण आणला होता आणि इथं चालू होतं त्यांचं ऑक्शन करायचं. आणि आज जास्त काही महिला नव्हत्या. काही जण असं खरेदीला कुठं बाहेरही गेले होते. प्रत्येकालाच आता सण जवळ आलेत ना, गौरी गणपती. तर काहीतरी कामं हे आहेत. तर त्यामुळं आज जास्त काही महिला नसल्यामुळं थोड्याच आहेत. आणि आहेत भट आजी. तर तुम्हाला माहितीच आहे, आम्ही सर्व महिला असं ज्यांचा बड्डे आहे त्यांचा असं सेलिब्रेशन करतो. मी खूप जणांचे बड्डे तुम्हाला शेअर केलेले आहेत. तर रश्मिताईंचा केला, नंतर भट आजींचा केला, नंतर सातपुते काकूंचा. असं आम्ही वाढदिवस करतो सगळेजण मिळून एकत्र येऊन. तर चालू आहे आता ऑक्शन करायचं. तर आज जास्त महिला नसल्यामुळं आम्ही सगळ्यांनीच ऑक्शन केलं. नाहीतर ज्येष्ठ 5 महिला करतात आणि आम्ही सगळे एकमेकींना हात धरून एक जणीनंच असं ओवाळायचं. तर आज जास्त नसल्यामुळं सगळ्यांनीच ऑक्शन केलं. नंतर आता इथं सातपुते काकू करतात. तर चालू आहे आता त्यांचं ऑक्शन करायचं. आणि आज तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. तर जास्त काही नाही आहेत. तर जेवढे आहेत त्यांचीच ओळख करून देते. तर ह्या आहेत योगिनीताई. तर त्यांनी पण ऑक्शन केलं. नंतर ह्या आहेत तृप्तीताई. तर ए बिल्डिंगमधल्याच आहेत आणि त्यांनी पण ऑक्शन केलं. सगळ्यांनीच केलं ऑक्शन. मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. संस्कृतमधलं वाढदिवसाचं गाणं पण लावलं होतं. सुदिनम सुदिनम जन्मदिनम. आता ऑक्शन करतात त्या आहेत धनश्री. तर सगळेजण त्यांना जागृतची आई म्हणून ओळखतात आणि त्यांचा लहान मुलगा कलश. तर आता कलशची आई म्हणून ओळखतात. तर खूप जणांना असं आहे की मुलांच्यावरूनच आईची ओळख आहे. तर ह्या आहेत पूजेच्या आई. तर त्यांना पण त्यांची मुलगी पूजा आहे. तर त्यांना पण सगळेजण पूजाची आई म्हणूनच आवाज देतात, सगळेजण बोलतात. नंतर मग मी पण ऑक्शन केलं आणि पूजेच्या आईने पण केलं, पण ते काही शूट झालं नाही. पूजेच्या आईने आणि धनश्रीने दोघींनी एकत्रच केलं होतं ऑक्शन आणि छान असं त्यांचं ऑक्शनही झालं. मीनाक्षीची मुलगी ईश्वरी. तर तिनं पण ऑक्शन केलं आईचं. साखर ही दिली. छान असं त्यांचं आजचं सेलिब्रेशन झालं. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मीनाक्षी. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर मीनाक्षी. हॅपी बर्थडे टू यू. बर्थडे म्हणतायची का? आई ग नको नको तिचे पाठ. फार कडक म्हणून बिस्किट नको. तुम्ही दिवस खाते काढून तुम्ही देतात का? तुम्हाला तिघांनाच देणार कळशू. ते फ्रीज मधून काढल्या थोडं लगेच मम्मीला पाहिजे. असं त्रिकोण कट कर नाही. हो पाहुणे आले आमच्याकडे. करू ना पहिल्या आठवड्यात. गणपती कधी करू? इकडे बघा आता कोणीच हे केलं नाही. गणपती
आमचं ते पर्युषण पर्व पण असतं ना 10 दिवस असं काही नाही गणपती नाही बसत पण ते पर्युषण पर्व असतं ना आमचं असतं ते 10 दिवस असतं 28 तुझ्या सवडीने फर्स्ट वीक मध्ये करते 15 तारखेच्या आत करायचं एवढं पर्युषण झालं की लगेच करू बस वगैरे असतात. योगिनी ताई तिरुपती बालाजीला गेल्या होता तर तिकडून आलेला प्रसाद सगळ्यांना आणला होता. सगळ्यांना दिला प्रसाद. खाण्यासाठी पण छान असा मेनू होता. मिसळपाव, ढोकळा, गुलाबजामुन. तर खूप छान झाला वाढदिवस आणि नंतर सगळ्यांनीच घेतलं खायला. फक्त तुम्हाला देते म्हणते. अरे